या 5 वर्षामध्ये विद्युत जो भाडा आहे तो झपाट्याने वाढलेला आहे, त्या प्रदूषणावरती कसा आळा घालता येणार त्याचं नियोजन करणार, आरोग्याचं असेल, शिक्षणाचं असेल, या मुद्द्यांना घेऊन मला काम करायला आवडते. आणि जे चुकीचे कामं आहे त्याला आम्ही सातत्याने पुढे आणून त्याला दुरुस्त करण्यामध्ये सामान्य लोकांमध्ये जाण्याची मला रुची आहे. नमस्कार, मी रश्मी किडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण चंद्रपूर या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करणार आहोत. एकंदरीतच सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रणी असतात, लोकांसाठी ते नेहमी धावून जात असतात आणि आत्ताची ही विधानसभा निवडणूक आहे, ते अपक्ष लढणार आहेत. एकंदरीतच त्यांचं विजन काय आहे जाणून घेऊयात. आत्ता माझ्यासोबत आहेत राजूभाऊ जोडे, आत्ता माझ्यासोबत आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद ताई. एकंदरीतच दादा, ही जी निवडणूक आहे ती तुम्ही अपक्ष लढणार आहात, काय विजन आहेत, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहात? एकंदरीत चंद्रपूर विधानसभेचे विद्यमान आमदार यांच्या विरोधामध्ये चंद्रपूर विधानसभेमध्ये फार असंतुष्ट आहे आणि तिकीट मिळाला पाहिजे म्हणून ते वेगवेगळ्या दारावर जाऊन आलेले आहे आणि संपूर्ण 5 वर्ष त्यांनी चंद्रपूर विधानसभेच्या मतदात्याची, सामान्य लोकांची दिशाभूल केलेली आहे, खोटं आश्वासन दिलं आहे. महायुतीचा उमेदवार आहे आज आणि महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार हा महायुतीचा उमेदवार जिंकावं अशा प्रकारे उमेदवार दिलेला आहे. तो आमचा मित्रच आहे, परंतु महाआघाडीने जिंकणारा उमेदवार दिला असता तर निश्चित चंद्रपूर विधानसभेतील तमाम लोकांची अपेक्षा महायुतीचा उमेदवार त्यांना हरवण्याची मानसिकता बनवलेली आहे. त्यांनी दिलेले खोटे आश्वासन हे चंद्रपूर विधानसभेतील सर्वसामान्य मतदात्यांना, जनतेला अजिबात ते आवडलेले नाही आणि चंद्रपूर विधानसभेतील जे सामान्य मतदाते आहे, सामान्य नागरिक आहे, त्यांनी मला अनेक फोन केले. जे सामाजिक आंदोलनातले, सामाजिक संघटनेतील लोक आहे, वेगवेगळे आमचे समर्थक, हितचिंतक, त्या लोकांचं अतिशय प्रेम आणि उत्साह आणि त्यांचा आग्रह, त्या खातीर मला अपक्ष उमेदवारी आज नामांकन दाखल करावं लागलं आणि त्यामुळे मला विद्यमान आमदाराच्या विरोधामध्ये चंद्रपूर विधानसभेतील सामान्य लोक मला ही पसंती देत आहे, म्हणून मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. नेहमीच दादा, मागे पण अपक्षाच्या याच्यात तुम्ही उभे होते आणि एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून तुम्ही उभे असतात, जनता तुमच्या पाठीशी असते. एकंदरीतच आपण आश्वासनांची गोष्ट केली आणि कुठल्याही निवडणुकीची आपण जर गोष्ट केली तर त्या निवडणुकीत BSP फॅक्टर आपण म्हणतो, म्हणजे वीज, पाऊस, वीज, रोड आणि आपलं काय म्हणतात त्याला, बिजली, सडक, पाणी, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे, मागचे जे आमदार होते त्यांनी हे कितपर्यंत याच्या समस्या ज्या आहेत सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि तुम्ही जर आमदार झाले तर तुम्ही कशा पद्धतीने त्या सॉल्व्ह कराल? बिजलीला घेऊन चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषित जिल्हा आहे, औद्योगिक जिल्हा आहे. त्या आमदारांनी कुठली भाकीत आणि कुठलं न बघता त्यांनी 200 युनिट वीज हे मोफत देणार चंद्रपूर विधानसभेच्या मतदात्यांना ठासून सांगितलं. परंतु मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी विधानसभेमध्ये हा मत मांडत असताना दिसलं नाही आणि उलट या 5 वर्षामध्ये विद्युत जो भाडा आहे तो झपाट्याने वाढलेला आहे. त्याच्या विरोधात सुद्धा हा अपक्ष आमदार फक्त सत्तारूढ पक्षाच्या बाक्यावर बसला. आळीपाळीनं जो पक्ष सत्तेत येत गेला त्यांच्याकडून खोके घेऊन त्यांनी हे केलेलं आहे. आणि चंद्रपूर विधानसभा आणि शहराची अवस्था आपण रस्त्याची बघत असणार तर चंद्रपूर शहर खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे दिसून पडत नाही आणि पाण्याची तर अत्यंत निंदनीय, दयनीय स्थिती चंद्रपूर शहराची आहे. अमृत जल योजनेच्या नावाखाली करोडो रुपये महानगरपालिका आणि विद्यमान आमदाराच्या माध्यमातून घोषणाबाजी, फलकबाजी झालेल्या आहे, परंतु अजूनही अमृत जल योजनेच्या नावाखाली सामान्य लोकांना थेंब पाणी मिळत नाही, शोकांकिका आहे. परंतु जर आम्ही आमदार बनलो तर निश्चित प्रदूषणावरती आळा घालण्यासाठी सर्वसामान्य लोकांना, जागरूक सुजाण लोकांना सोबत घेऊन प्रदूषणावरती कसा आळा घालता येणार त्याचं नियोजन करणार आणि विद्युत आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण होते त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने थोड्याफार प्रमाणामध्ये प्रदूषण जर आम्हाला देत असेल तर विद्युतवरती किंवा CSRच्या माध्यमातून इथे आरोग्याची व्यवस्था बऱ्यापैकी करायला पाहिजे. याकडे मी आमदार म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये प्रश्न मांडणार. चंद्रपूर जिल्हा विधानसभेमध्ये जे खड्डे युक्त झालेला आहे, महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभार आणि आमदाराचा ढासळलेलं काम हे बघून रस्त्यांमध्ये जी क्वालिटी असली पाहिजे ती दिसून येत नाही आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आमदारांच्या, ठेकेदारांच्या माध्यमातून दिसते आणि अमृत जल योजनेचं पाणी मिळत नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नदी आहे, त्याला वॉल सिस्टीम जर लावली, वॉल सिस्टीम लावून मोठे मोठे
बॅरिकेड्स किंवा बॅरेज बांधले तर निश्चित चंद्रपूर शहराचं पाण्याची समस्या सॉल्व होणार. इरई नदी असेल, वर्धा नदी असेल, या नदीच्या वरती पुरा धरण बांधून जर पाण्याची व्यवस्था घेतली तर बऱ्यापैकी होणार. आणि चंद्रपूर विधानसभेमध्ये एवढे उद्योग आहे, कारखाने आहेत, माईन्स आहे, इथे रोजगारचा मोठा प्रश्न आहे. या रोजगारामध्ये स्थानिकांना जर प्राधान्य दिलं, रोजगारामध्ये 80% बेरोजगारांना प्राधान्य, तर निश्चित हा विषय मार्गी लागणार. माझा आवडता विषय बेरोजगारांना नोकरी आणि जंगललगतच्या शेतकऱ्यांच्या शेताला सुरक्षा प्रदान करण्यात मी जास्तीत जास्त इंटरेस्ट घेणार. म्हणजे शेती, एज्युकेशन आणि बेरोजगारी या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही फोकस करणार आहात. दादा, सातत्याने विकास करत राहतात, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही पुढे आले आहेत. काय वाटतं तुमच्या विकासाच्या याच्यावर किती प्रतिशत मतदार तुमच्यासोबत असेल? माझं सातत्याने मागच्या अनेक वर्षापासून मी सामाजिक आंदोलनातला कार्यकर्ता आहे. शिवाजी फुले, शाहू आंबेडकर, गांधी या विचारांनी मी सातत्याने काम करत असल्यामुळे मला समाजामध्ये जाऊन जे दुखी आहे, ज्यांच्या समस्या आहे, ज्यांच्या खरंच गरजा पूर्ण होत नाही, मग हेल्थ, एज्युकेशन, शेतीविषयक असेल, जंगललगतच्या शेतीला घेऊन मोठी समस्या प्रदूषणाचा असेल आणि रोजगारामध्ये स्थानिकांना डावलण्याचा असेल किंवा आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, या मुद्द्यांना घेऊन मला काम करायला आवडते. आणि निकृष्ट दर्जाचे बांधकामांच्या पोलखोल करून जनतेपुढे आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कटाक्ष करण्यामध्ये मला फार आवड आहे. आणि जे चुकीचे काम आहे त्याला मी सातत्याने पुढे आणून त्याला दुरुस्त करण्यामध्ये सामान्य लोकांमध्ये जाण्याची मला रुची आहे. एकंदरीतच आतापर्यंत जर चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचं आपण पाहिलं तर तुमच्या म्हणण्यानुसार मला हे कळलं की आतापर्यंत जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे असं तुम्ही म्हणताय. तुम्ही आमदार झाले तर सर्वात पहिला विकास तुमचा कुठला असेल? आपण म्हणतो ना की माझं हे विजन असेल, आश्वासनं देतो, हे स्वप्न माझं आहे की चंद्रपुरात मी हे करेल, तर काय आहे? माझं सर्वात मोठा विजन असणार, चंद्रपूर हा प्रदूषित शहर आहे, जिल्हा आहे. प्रदूषणावरती आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा सहभाग घेऊन प्रदूषण कसं दूर होता येणार त्याच्यावरती मी नियोजन करणार. ज्या प्रदूषणामुळे चंद्रपूर शहर जिल्ह्यामध्ये मोठे मोठे आजार निर्माण झालेले आहे, युवकांमध्ये, युवतींमध्ये नवीन आजार, शुक्राणूचा आणि मासिक पाळीचा सुद्धा आजार मोठ्या प्रमाणात आहे. तो प्रदूषण कमी झालं तर शुगर, BP, वेगवेगळे जे आजार आहे, अस्थमा वगैरे, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात नियंत्रण निश्चित होणार. या कंपन्यांकडनं सामान्य जनतेला CSRच्या माध्यमातून हेल्थसाठी मोठी उपलब्धी कशी करता येणार त्याकडे, आणि शिक्षणावरती जो KG to PG शिक्षण घेणार तो मोठ्या प्रमाणात स्वतःचे मार्ग मोकळे करणार, त्यावरती माझं फोकस असणार आहे. आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगार कसं मिळवून देता येणार त्याच्यावरती माझं जास्तीत जास्त लक्ष राहणार. आणि शेतीविषयक महत्त्वाचे शेतीविषयक सामान्य आमच्या शेतकऱ्यांना मुबलक असं लोन, सरकारी योजनेचा फायदा आणि जंगललगत असल्यामुळे हिंसक प्राण्यापासून ते कसे बचावतील त्यावरती माझं जास्तीत जास्त फोकस होणार. आणि निकृष्ट बांधकाम, निकृष्ट जे काम असेल त्याच्यावर आळा घालण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार. एकंदरीतच जंगल हा या क्षेत्राचा खूप मोठा विषय आणि प्रत्येकच त्यात येतो. आणि तुमच्या बोलण्यातून आता तुम्ही मासिक पाळीबद्दलही तुम्ही बोलले, सहसा हा विषय मी कधी ऐकत नाही आणि तुम्ही ते बोलले ते खूप चांगली गोष्ट होती दादा. एकंदरीतच समोरचे जर आपण तुमचे विरोधी पक्ष नेते जर आपण पाहिले तेही खूप स्ट्रॉंग आहेत आता या निवडणुकीमध्ये, तर तुम्ही अपक्ष लढणार आहात, काही नियोजन केलं आहेत का? हो, निश्चित निवडणूक जिंकण्यासाठी मी तुम्हाला बोललो होतो की विद्यमान आमदारांनी आमदार बनल्यानंतर सत्तेच्या हौशीपायी तो प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन झुकलेला आहे आणि तिथे खोके घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांची दिशाभूल केलेली आहे. चंद्रपूर विधानसभेतील मतदात्यांनी माझ्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास केल्यामुळे सामान्य जनतेमध्ये जाणार, त्यांचा विश्वास जिंकणार, त्यांचा विश्वास मत माझ्याकडे कसं येणार त्याचं नियोजन करणार. आणि दररोज मी जसं आधीपासून सामान्य लोकांमध्ये जाऊन मिसळून त्यांच्या भावना समजून त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि कॅम्पेनिंगमध्ये जास्तीत जास्त मी आणि माझा चुनाव चिन्ह जो काही असेल ते चुनाव चिन्ह सामान्य नागरिकांमध्ये पोहोचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार. माझ्यासोबत असणारे शिवाजी फुले, शाहू, बिरसा आंबेडकर, गांधी या विचाराचे जे काही लोक असतील त्या सगळ्यांना सोबत घेणार आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार. बिलकुल दादा, नक्कीच हे तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार शेवटी?
नवभारतच्या आणि नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे. खूप चांगला हा टेलिव्हिजन आहे, निवृत्त पेपर आहे. सगळ्यांनी नियमित वाचा आणि मला चंद्रपूर विधानसभा 71मध्ये जिंकण्यासाठी आपण मला भरघोष असा प्रेम, आशीर्वाद आणि आपलं सहकार्याची गरज आहे. मी एवढं आपल्याकडं विनंती करतो. धन्यवाद दादा, आज तुम्ही नवराष्ट्राला वेळ दिला त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि या निवडणुकीसाठी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. तर एकंदरीतच आज आपण राजूभाऊंशी चर्चा केली. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आपण आलेलो आहोत. अपक्ष म्हणून ते लढणार आहेत आणि याआधी ते अपक्ष लढले आहेत. जनतेचा भरघोस साथ त्यांना नेहमी मिळत आलेला आहे आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांचे जे विजन आहेत, एज्युकेशन झालं, जंगल झालं, शेती झालं, महिलांसाठी झालं, ते सातत्याने कार्यरत राहणार आहेत. त्यांचे वेगवेगळे विजन्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत आणि दादा नक्कीच या निवडणुकीत तुम्ही विजयी व्हाल हीच आशा आम्ही करतो आणि या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या ज्या काही अपडेट्स आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. विधानसभा क्षेत्राच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्याही मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहेत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, चंद्रपूर.